मी नेहमी म्हणतो आपला क्लास म्हणजे एक कुटुंब आहे. ज्यावेळेस लास्ट इयर शिरीनचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर फायनल रिझल्ट आला आणि तिचा रिझल्टमध्ये ती रिकमेंडेड झाली नाही, तिचं सिलेक्शन झालं नाही आणि मग सगळे विद्यार्थी रिझल्ट लागल्यानंतर क्लासवर आले. आपण इथे रिझल्ट लागले सेलिब्रेट करत आम्ही होतो. त्यावेळेस शिरीन पण आली. त्याच दिवशी शिरीनचे मिस्टर पण CA झालेले होते. मग आम्ही म्हटलं चला कोणतं तरी एक यश मिळालं, आम्ही त्यांचा सत्कार केला. आणि त्यावेळेस मग मला एक असं होतं की अरे शिरीनला त्रास होतो पण ती काही रडत नाही. आणि नंतर मग ती थोड्या वेळाने गेली आणि मग ऑफिसच्या बाहेर गेली आणि एक अर्धा तासाने मी वापस घरी जात असताना ते क्लासच्या आपल्या सदाशिव पेठेच्या क्लासच्या तिथे कोपऱ्याला उभे होते, ती तिथे रडत होती. दुसऱ्या दिवशी मी पोरांना विचारलं, म्हटलं इथं अर्धा तास निवांत होती आणि मग ती खाली जाऊन अचानक काय झालं? तर ते सगळ्यांनी सांगितलं की तिने ठरवलं होतं की मास्तर समोर रडायचं नाही, नाही तर मास्तरला त्रास होईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश शिरसाट. आपल्या गणेश शिरसाट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहत आहोत सक्सेस स्टोरीज. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास एक्झामिनेशन जी 2022ची ॲड होती, 2023ला ती जाहिरात आली, 23ला प्रिलिम झाली, 2024 साली मेन्स झाली आणि 2025 साली इंटरव्ह्यू होऊन 29 मार्च 2025 रोजी परीक्षेचा फायनल रिझल्ट आला, रिकमेंडेड लिस्ट आली प्रोव्हिजनल. आणि ते रिकमेंडेड झालेल्या विद्यार्थ्यांचे सक्सेस स्टोरीज आपण पाहत आहोत, त्यांचे अनुभव आपण पाहत आहोत, ऐकत आहोत. असं म्हटलं जातं की माणसाने अनुभवातनं शिकावं. पण कुणाकडनं अनुभवातनं शिकावं, कुणाचे अनुभव घ्यायचे? तर जे विद्यार्थी या प्रोसेसमधनं आलेले आहेत, पुढे गेलेले आहेत, त्यांच्याकडनं आपण समजून घेऊया की त्यांची स्ट्रॅटेजी काय होती, त्यांचे प्रिपरेशनची मेथड काय होती. प्रत्येक विद्यार्थ्याची स्ट्रॅटेजी आपल्याला मॅचच होईल अशातला भाग नाही. पण आपण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर कुठेतरी एकाच विद्यार्थ्यांच्या स्ट्रेंथ विकनेसेस आपल्याला मॅच होतात आणि आपण चाललेल्या रस्त्याने योग्य प्रकारे चाललेलो आहोत हा कॉन्फिडन्स निर्माण होतो. त्यामुळे आपण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे एक्सपिरियन्स ऐकून घेण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. अशाच सक्सेस झालेल्या, रिकमेंडेड झालेल्या कॅन्डिडेटपैकी आज आपल्याकडे आलेले आहेत शिरीन शेख मॅडम. शिरीन, सर्वात प्रथम तुझ्या या यशाकरता मी आपल्या गणेश शिरसाट अकॅडमी, गणेश शिरसाट इन्स्टिट्यूट फॉर ज्युडिशियल सर्व्हिसेस आणि आपल्या सर्व ऑनलाईन ऑफलाईन विद्यार्थ्यांच्या वतीने तुझं खूप खूप अभिनंदन करतो. शिरीन, तिचा 3rd अटेम्प्ट होता आणि 3रा इंटरव्ह्यू होता. अनुभव मोठा आहे. मी तर तिला म्हणतो बराच तू एक्सपिरियन्स या परीक्षेचा घेतला आहे. तर शिरीन, आमच्या सर्व विद्यार्थ्यांना, आम्हाला सर्वांना तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे की तुझा हा जो प्रवास होता, हा प्रवास कसा होता? तुझ्याविषयी तू काय माहिती सांगशील? शिक्षण कुठून झालं आणि लॉ कंप्लीट केल्यानंतर ज्युडिशरीचा तुझा जो अप्रोच होता, प्रिपरेशन केव्हापासून सुरू केलं, हे आम्हाला सर्वांना जाणून घ्यायचं आहे. थँक्यू सर. तुम्ही आज मला इथे बोलवलंत आणि माझे जे एक्सपिरियन्स आहेत JMFC एक्झामचे ते शेअर करण्याचा मला इथे तुम्ही चान्स दिला, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. मी मूळची अहिल्यानगरची. अहिल्यानगरमध्ये गुंडेगाव म्हणून एक छोटं गाव आहे. मी मूळची तिथली आहे, पण शिक्षणासाठी आम्ही नगरमध्ये शिफ्ट झालेलो. माझी पहिले ते 10वीपर्यंतचं शिक्षण हे केडगाव येथे झालेलं आणि त्यानंतर मी वाणिज्य शाखेसाठी ॲडमिशन घेतलं. 12वी माझी वाणिज्य शाखेमधनं झालेली. त्यानंतर मी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे दोन्ही मी वाणिज्य शाखेतून घेतलेले. त्यानंतर 2016ला मी LLBसाठी ॲडमिशन घेतलं. 2016 ते 17 मी फर्स्ट इयरला न्यू लॉ कॉलेज अहमदनगर इथनं केलेलं आणि सेकंड इयर आणि थर्ड इयर कारण की माझं लग्न झालं 2017ला, म्हणून मग मी ॲडमिशन ILS लॉ कॉलेजमध्ये ट्रान्सफर करून घेतलं. 2019ला माझं LLB कंप्लीट झालं आणि 2019पासूनच मी JMFCची प्रिपरेशन सुरू केलं. त्याच दरम्यान मी 2021ला LLM पूर्ण केलं आणि 2021पासून प्रिपरेशन करता करता मी प्रॅक्टिसही करत होते. शिरीन,
तू ज्यावेळेस JMFCचं प्रिपरेशन सुरू केलं, तुझा 3rd अटेम्प्ट आहे. प्रिलियम्सचा तुझा प्रिपरेशनची स्ट्रॅटर्जी कशी होती? म्हणजे प्रिलियम्सचा अभ्यास तू कसा केला? ILS कॉलेजला होते त्यामुळे सर मला पुस्तकातनं वाचायची सवय लागलेली, पुस्तकं आणि बेअर ॲक्ट. त्याच्यामुळे मला प्रीचा अभ्यास असा जास्त काही अवघड गेलेला नाही. आणि जसं तुम्ही क्लासमध्ये सांगता, की प्रीचा अभ्यास करताना बेअर ॲक्ट वाचायला पाहिजे, MCQ सॉल्व्ह करायला पाहिजे. तसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी बेअर ॲक्ट वाचले, MCQ सॉल्व्ह केले आणि माझी एक पद्धत होती, की चार्ट बनवायचे. मी महाराष्ट्र रेंट कंट्रोलचे चार्ट बनवले. जे छोटे-छोटे ॲक्ट आहेत त्यांचे सगळ्यांचे चार्ट बनवले आणि ते मी माझ्या बेडरूमच्या जी जी भिंत आहे त्याच्या मागे चिटकवून ठेवलेले. जेव्हा केव्हा मी बेडरूममध्ये जाईल किंवा जेव्हा माझा झोपायचा वेळ असेल, तेव्हा मी ते सगळे चार्ट वाचून झोपायचे. जेणेकरून 5-6 ॲक्ट माझे एका दिवसात, एका तासात संपून जायचे आणि ते माझे रोज रिवाईज व्हायचे. सर त्यानंतर मी टॉपिक झाला एखादा वाचून, तर मी MCQ सॉल्व्ह करायचे टॉपिक वाईज. त्याचा मला खूप जास्त फायदा झालेला. आणि सर MCQसाठी मी आपलं एक बुक आहे आणि युनिव्हर्सलचं तुम्ही एक बुक सजेस्ट करता. ते 2 बुक मी यूज केलेले आणि मी अजून एक इथं सांगू इच्छिते. कारण की एक्झामला कसं होतं, सर्कल करावे लागतात आणि सर्कल करताना ते सर्कल खालीवर होतात. तर मी एक्झामला जाताना एक स्केल घेऊन जायचे. मला जो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे, जिथं सर्कल करायचं आहे, त्याच्या खाली मी ती पट्टी ठेवायचे. जेणेकरून जो क्वेश्चन मला अटेम्प्ट करायचा आहे, त्याच क्वेश्चनचं आन्सर टिक व्हावं. त्यासाठी मी ती पट्टी घेऊन जायची, जेणेकरून ते आन्सर बरोबर यावं. बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये प्रिलिमच्या अशा चुका होतात, की त्या क्वेश्चन नंबर समजा 5 वाचतात, त्याचा ॲन्सर ठरवतात. समजा ॲन्सर बी आहे, तर ते क्वेश्चन नंबर 5ला बी मार्क करायच्या ऐवजी ते खाली क्वेश्चन नंबर 6ला मार्क करतात, 6चं 7ला मार्क्स करतात आणि अशा बऱ्याचशा चुका होतात आणि मग खूप लेट उशीर झाल्यावर त्या चुका कळतात. त्यामुळे रिझल्ट राहण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ती एक चांगली मेथड तू डेव्हलप केली होती शिरीन. प्रिलिम झाल्यानंतर शिरीन तुझा मेन्सचा अभ्यासाची जी स्ट्रॅटर्जी होती ती कशी होती? कारण लिखाणाची परीक्षा, हो सर. रायटिंग स्टाईल लागते. 100-100 मार्क्सचे 2 पेपर आहेत, सिव्हिल, क्रिमिनल. मग कोणत्या पद्धतीने तू रिटन किंवा मेन्स एक्झामिनेशन, मुख्य एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करत होतीस? सर नक्कीच. सर जसं तुम्ही मेन्सच्या क्लासला सांगता, की मेन्स ही नॉलेजची परीक्षा आहे आणि मेन्सचं जे काही क्वेश्चन पेपर आहेत किंवा क्वेश्चन्स आहेत, ते फक्त क्वेश्चन पाहून चालत नाही. कारण की तुम्ही सांगता, की हे जे क्वेश्चन आहेत ते LLBचे पेपरसारखे नाहीत, की काही आपलं ओळखीचं दिसलं की लिहून यायचं. त्याच्यामध्ये इंटरलिंकेजेस करावे लागतात. म्हणजे जर सिव्हिलचं CPC असेल, तर तुम्हाला सिव्हिलचे जे काही सगळे ॲक्ट आहेत, ते एकत्र वाचावे लागतात. ते सगळे वाचल्यानंतर तुमचं एक आन्सर कंप्लीट होतं. त्यामुळे सर मी रेफरन्स बुक वाचले. तुमच्या ज्या नोट्स आहेत क्लासमध्ये आहेत, तुम्ही जे शिकवता त्या नोट्स आणि बेअर ॲक्ट हे तिन्ही मिळून मी नोट्स बनवल्या. आणि सर जजमेंटचं सांगायचं म्हटलं तर जजमेंट मी हे 1 दिवसाआड सॉल्व्ह केलेले. 1 दिवस क्रिमिनलचा आणि 1 दिवस सिव्हिलचा. आणि सर क्रिमिनलच्या जजमेंटसाठी मी एक मेथड यूज केली होती, की मी क्रिमिनलच्या जजमेंटच्या नोट्स बनवल्या होत्या. म्हणजे जे एव्हिडन्सचं ॲप्रिसिएशन आहे, ते जर IOचं ॲप्रिसिएशन करायचं असेल एव्हिडन्सचं, तर मग कन्व्हिक्शन असेल तर काय रिझनिंग येईल आणि ॲक्विटल असेल तर काय रिझनिंग, हे मी आधीच लिहून ठेवलेलं होतं. जेणेकरून पेपरच्या वेळेस टाईम वाचेल आणि जो जजमेंटचा वेळ वाचलेला आहे तो एसेसाठी वापरता येईल. त्यासाठी सर मी जजमेंटच्या नोट्स बनवल्या आणि तुम्ही जे एसेसाठी सांगता, की इंट्रोडक्शन, मेन बॉडी, केस लॉज आणि कन्क्लुजन आणि सजेशन या फॉर्मॅटमध्ये मी एसे तयार केलेले होते. आणि सेम सर मी चार्टचा एक फॉर्म्युला यूज केला होता. मी चार्ट बनवले होते, जे छोटे-छोटे ॲक्ट आहेत त्यांचे, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आलेले आहेत. त्याचे मी मेन बॉडी जी आहे, की ह्या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये काय-काय यायला हवं, ते मी चार्टमध्ये लिहायचे आणि ते चार्ट मी सेम माझ्या बेडरूममध्ये चिटकवून ठेवलेले होते आणि रोज संध्याकाळी जेव्हा मी झोपायला जायचे, तेव्हा मी तो एक-एक चार्ट मी तो वाचायचे. त्याने मला असा फायदा झाला, की म्हणजे क्वेश्चन पाहिलं, की मला ते आठवायचं, की ह्या आन्सर्समध्ये काय-काय येणार आहे. सर एवढं मी मेन्ससाठी फॉलो केलेलं आणि आन्सर रायटिंगचं म्हणाल तर मी
रोज संध्याकाळी 9 ते 10:30 असं एक क्वेश्चन पेपर घ्यायचे आणि सिलेक्टिव्ह क्वेश्चन चॉईस करण्याच्या ऐवजी मी सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आणि त्या क्वेश्चनमध्ये काय-काय पॉइंट यायला हवेत हे मी एका नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे. शिरीन, ह्या सगळ्या परीक्षेमध्ये प्रिपरेशनमध्ये तुझी की स्ट्रॅटर्जी काय होती? मेन प्रिपरेशनची स्ट्रॅटर्जी काय होती? सर, तुम्ही जे क्लासमध्ये सांगायचे ते आम्ही तंतोतंत फॉलो करायचे आणि मी ग्रुप स्टडी करायचे. तर आमच्या ग्रुपमध्ये एक चेस्टिनी असा विषय व्हायचा, की तुम्ही क्लासमध्ये काही सांगितलं किंवा आपल्या ग्रुपमध्ये काही टाकलं, तर आम्ही चेष्टेने असं म्हणायचो, की "भाई बोला करने का तो करने का." नक्कीच. बऱ्याच वेळा ज्युडिशियल प्रिपरेशन सर्व्हिसेस प्रिपरेशनचे क्लासेस चालू असतात आणि रक्षाबंधनच्या वेळेस माझी बहीण नगरला असते आणि क्लासेस असल्यामुळं बऱ्याच वेळा काही वेळा जाणं होत नाही. तर मला कळतं की 2019-20 पासून दरवर्षी रक्षाबंधनला शिरीनच मला राखी बांधायला येते. त्यामुळे त्यांच्या त्या चेष्टेमध्ये ग्रुपमध्ये ते नेहमी असंच म्हणतात. ते मला नंतर कळालं, ज्यावेळेस ऑफलाईन क्लासमध्ये तू हे सांगितलं होतं त्यावेळेस मला हे कळालं होतं. नक्कीच. शिरीन, मेन्सची तर तुझी स्ट्रॅटर्जी तू डिस्कस केली, तू आम्हाला सांगितली. इंटरव्ह्यूचं जे प्रिपरेशन आहे, ते प्रिपरेशन तू कसं केलं? सर, तुम्ही जसं सांगता, की तुम्ही सेमिनार घेता इंटरव्ह्यूसाठी, तर सेम मी तो इंटरव्ह्यूचा सेमिनार अटेंड केलेला आणि तुम्ही जे सेमिनारमध्ये सांगता, की आधी आपले सगळे 12 सब्जेक्ट तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, प्रीचे, मेन्सचे, ते मी आधी वाचून घेतलेली. त्याच्यानंतर तुम्ही जे छोटे-छोटे ॲक्ट सांगता, समजा डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट असेल, बाकीचे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट असेल, तर ते मी 7-8 ॲक्ट एक्स्ट्राचे वाचून घेतलेले होते. लीगल जे-केसाठी मी युनिव्हर्सलचं एक बुक भेटतं, ते वाचलेलं होतं आणि आपले जे डिस्ट्रिक्टची इन्फॉर्मेशन आहे, त्याचं एक छोटं बुक असतं, ते मी वाचलेलं आणि ग्रुप सर्कल जो आहे माझा, त्यांच्यासोबत मी डिस्कस केलेले आणि प्रॅक्टिस करता-करता जे काही केस लॉज पाहिलेले आहेत, ते थरली मी त्याचा अभ्यास केलेला. तर इंटरव्ह्यूसाठी एवढं सगळं केलं आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर मी घरी आरशामध्ये पाहून प्रॅक्टिस करायचे इंटरव्ह्यूची आणि माझे जे कलीग आहेत किंवा फ्रेंड्स आहेत, ते माझा इंटरव्ह्यू रेकॉर्ड करायचे. जेणेकरून नंतर मला कळायचं, की माझे एक्सप्रेशन काय होतात ते किंवा मी कुठं चुकते, आय कॉन्टॅक्ट होतोय का नाही होत. त्याचा मला खूप फायदा झालेला इंटरव्ह्यूमध्ये. नक्कीच. शिरीन, तुझा हा जो इंटरव्ह्यू होता JMFCचा, हा तिसरा इंटरव्ह्यू हो होता. सर. या इंटरव्ह्यूचा अनुभव कसा होता? सर, मला सांगायला खरंच खूप आवडेल कारण की माझे मागचे 2 इंटरव्ह्यू हे अंडर कॉन्फिडन्सच गेलेले आणि हा जो इंटरव्ह्यू होता हा मी झाल्यानंतर तुमच्याकडे आलेले आणि सांगितलं की सर हा इंटरव्ह्यूमध्ये मला एकदमच वेगळा अनुभव आला. मी कॉन्फिडंट होते खूप. ऑनरेबल जस्टिसनी मला जे काही क्वेश्चन विचारले, मी त्या बऱ्यापैकी क्वेश्चन्सचा आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आणि जे काही MPSCचे पॅनल होते, त्यांनी पण मला बऱ्यापैकी एकदम कम्फर्टेबल केलेलं. पॅनल एकदम सपोर्टिव्ह होतं. त्याच्यामुळं इंटरव्ह्यूला ह्यावेळेस मला अजिबातच भीती वाटली नाही आणि मला असं वाटतं की त्यामुळेच ह्यावेळेस मला यश मिळालेलं असेल. नक्कीच. बऱ्याच वेळा असं होतं की छोट्याशा किंवा एखाद्या अपयशाने मुलं खचून जातात. तसं पाहिलं तर तुझा हा तिसरा अटेम्प्ट होता आणि तिसरा इंटरव्ह्यू होता. म्हणजे पहिल्या अटेम्प्टला तू प्रिलिम्स पास झाली, मेन्स पास झाली, इंटरव्ह्यू मेरिट आउट झाली. दुसऱ्याला प्रिलिम्स पास झाली, मेन्स पास झाली, इंटरव्ह्यू मेरिट आउट झाली किंवा राहिला आणि तिसऱ्यांदा तू प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू पास होऊन मेरिटमध्ये आलीस. ज्यावेळेस माणूस प्रत्येक वेळेस इंटरव्ह्यूला जातं आणि पाठीमागे येतं, तर ते एक दुःखद असतं किंवा त्रासदायक असतं. अपयश कसं पचवायचं? काय मुलांना सल्ला देशील, की अपयश कसं पचवलं पाहिजे? नक्कीच सर. अनुभव हा थोडा थोडका नाही, हा 5 वर्षाचा अनुभव आहे माझा. जेव्हा फर्स्ट अटेम्प्टला माझं झालं नाही, न साहजिकच आहे. आपण ह्युमन बीइंग आहे, माणूस आहे आणि ते वाईट वाटणं नॅचरल आहे. बट त्या दुःखात किती दिवस राहायचं हे आपल्या स्वतःवर आहे. आणि मी जेव्हा माझा रिझल्ट आला नाही, तेव्हा मी दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे आलेली. तसं तुम्हीच एक मोटिव्हेशनचा तुम्हीच एक खूप मोठा सोर्स होता
आणि मला सांगायला खूप आवडेल, की माझा जो फ्रेंड सर्कल आहे, तो मला इतका चांगला भेटला. मला त्यांनी इतका सपोर्ट केला. मध्यंतरी मी आजारी होते, तेव्हा पण मला माझ्या सर्कलनी खूप सपोर्ट केलेला. आणि माझे जे दोन्ही घरचे फॅमिली आहेत, लग्न झालं आहे माझं. दोन्ही घरच्या फॅमिलीनी मला माझ्या पडत्या काळात पण सपोर्ट केला आणि मी जेव्हा चांगली होते, तेव्हा पण मला खूप जास्त सपोर्ट केलेला. तर माझं सराउंडिंग खूप चांगलं भेटलं. मी खूप लकी मानते स्वतःला, की मला सराउंडिंग खूप चांगलं भेटलं. नक्कीच. प्रिपरेशनच्या काळात शिरीन काही काळ आजारी होती, तिला लिहायचा त्रास व्हायचा. तरी तिने प्रॅक्टिस चालू ठेवली, त्यामध्ये तिने एफर्ट्स घेतले, इम्प्रूव्ह केलं, कन्सिस्टन्सी ठेवली आणि त्या आजारपणाच्या काळात तिच्या कुटुंबियाने आणि फ्रेंड सर्कलने अतिशय तिला आधार दिला. तिचे मॅरिड आहे, तिचे मिस्टर सी ए आहेत, तिचा भाऊही सी ए आहे, तिच्या वहिनी डेप्युटी कलेक्टर आहेत आणि दोन्ही तरी फॅमिली ज्या आहेत त्या एज्युकेटेड फॅमिली आहेत. त्यांनी तिला प्रचंड सपोर्ट केला. तिच्या हेल्थच्या क्रायसिसमध्ये असतील किंवा अपयशाच्या काळात असतील आणि मित्र तिचे ते जो ग्रुप होता ते सगळे सपोर्टिव्ह होते. बऱ्याच वेळेला आपण कोणत्या संगतीत आहोत, आपला ग्रुप काय आहे, आपला ग्रुप आपल्याला सपोर्टिव्ह असला पाहिजे. अनहेल्दी कॉम्पिटिशन नसलं पाहिजे. आपण ज्यावेळेस सोबत प्रिपरेशन करत आहोत त्यावेळेस आपण सोबत सगळे सिलेक्ट झालो पाहिजेत या हेतूने एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. नाहीतर मी एक गोष्ट जास्त वाचली तर मी कुणाला सांगत नाही, मग त्याला 1 मार्क जादा पडेल, ही पर्टिक्युलरली भावना नसावी. प्रत्येकजण एफर्ट्स करतात आणि सहकार्याने सगळे सोबत होतात. तसा तुझा ग्रुप चांगला होता, होय. सपोर्टिव्ह होता. नक्कीच त्यांचं खूप या यशामध्ये त्यांचा एक खूप मोठा वाटा आहे. प्रिपरेशन करत असताना शिरीन बऱ्याच वेळेला आता विद्यार्थी थोडे नाराज आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आता आम्ही फ्रेशर म्हणून प्रिपरेशन करत होतो. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आता त्यांना 3 वर्ष थांबणं आहे. त्यामुळे थोडा काहींच्या प्रिपरेशनला ब्रेक लागला आहे, काहींमध्ये नाराजी आहे. तू काय सगळ्यांना सल्ला देशील की आता या काळात काहींना 2 वर्ष थांबायचं आहे, काहींना 3 वर्ष थांबायचं आहे, तर त्यांनी त्यांच्या प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी कशी ठेवली पाहिजे? नक्कीच सर. सर मला असं वाटतं, की आता जे फ्रेशर आहेत त्यांनी प्रॅक्टिस करता अभ्यास करावा आणि ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. त्यामुळं हे डोक्यात घेऊनच चालायचं, की ह्या एक्झामसाठी प्रचंड पेशन्स लागतात आणि ते ह्या 3 वर्षात मुलांचे चांगले डेव्हलप होऊन जातील आणि प्रॅक्टिस करता अभ्यास केला तर एक प्रॅक्टिकल अप्रोच पण येऊन जाईल आणि एक थेरॉटिकल अप्रोच पण मुलांना येऊन जाईल आणि तो पेपरच्या वेळेस प्रीला नाही बट मेन्सच्यासाठी तो खूप फायद्याचा ठरेल असं मला वाटतं. नक्कीच. शिरीन खूप सगळे आपले ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत. आपले व्हिडिओ पाहत असणारे YouTubeचे सबस्क्रायबर्स आहेत. ऑफलाईन क्लासचे विद्यार्थी पाहत आहेत. JMFCमध्ये यश मिळवण्याकरता काय आपण केलं पाहिजे? जो सक्सेस फॉर्म्युला आहे, तर तू काय सांगशील की काय विद्यार्थ्यांना रिकमेंड करशील? सर सुरुवातीला तर मला असं वाटतं, की मुलांचं जे आहे ते ना सिलेक्टिव्हच वाचतात ते. बेअर ॲक्ट रीडिंग थरली वाचणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला रिपील झालेला सेक्शन पण माहीत पाहिजे. मला असं वाटतं, की रिपील झालेला सेक्शन जो आहे तो पण तुम्हाला माहीत पाहिजे. जर तुम्ही बेअर ॲक्ट थरली वाचलं तर तुम्हाला तो प्रीसाठी पण उपयोगी पडतो आणि मेन्सच्या अभ्यासासाठी पण उपयोगी पडतं. मला सांगायला खरंच आवडेल सर, की 2022चा जो मेन्सचा पेपर होता तो थोडासा असा आउट ऑफ आला, की कारण की मुलांना अशी सवय झालेली, की एवढंच वाचायचं आणि एवढंच येणार. तर तो पेपर थोडासा आउट ऑफ द बॉक्स आलेला आणि सेक्शन वाईज तो क्वेश्चन आलेला. 2.5 मार्काचे शॉर्ट नोट होते आणि जे काही शॉर्ट नोट काढले पण नव्हते म्हणजे नोट्स प्रिपेअर पण नव्हत्या. बट मला त्याचा असा फायदा झाला, की मी बेअर ॲक्ट एकदम थरली वाचले होते. एक ना एक सेक्शन वाचला होता. त्याच्यामुळे मला ते सेक्शन आठवले आणि मला त्याबद्दल लिहिता आलं पेपरमध्ये त्या शॉर्ट नोटबद्दल. तर मला असं वाटतं, की बेअर ॲक्ट चांगलं वाचलं पाहिजे. नक्कीच. शिरीन, अतिशय मेहनतीने, अतिशय कष्टाने तू यश मिळवलेलं आहे. प्रिपरेशन तू जशी करत आहेस तसं 2019 जवळपास 5 वर्ष झाले प्रिपरेशन करत आहे. तेव्हापासून मी तुला ओळखत आहे. ह्या सगळ्यामध्ये तुझा पेशन्स आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाचा गुण तिच्यामध्ये आहे ती पोलाईट प्रचंड आहे आणि गेल्या 5 वर्षात मी तिला असं कुणावर रागवताना किंवा चिडताना अजिबात पाहिलेलं नाही.
आणि आपण ज्युडिशियरीमध्ये प्रिपरेशन करत असताना आपण ह्या प्रोसेसमध्ये पेशन्स ठेवणं आणि पोलाईट राहणं हे खूप गरजेचं आहे. तर तो एक तुझ्यातला पॉझिटिव्ह पॉईंट होता. तुला हे यश मिळालं, मोठ्या अनुभवाने मिळाले. मी नेहमी विद्यार्थ्यांना म्हणतो, सक्सेस मे बी डिलेड, इट कॅन नॉट बी डिनाईड. प्रामाणिक प्रयत्नांना यश 100% मिळतं. डिले होऊ शकतं पण डिनाय होणार नाही. हिरा कोळशाच्या खाणीत जरी फेकला तरी चमकून दिसतो. फक्त आपण छोट्याशा थोड्याशा अपयशाने खचलं नाही पाहिजे, पेशन्स ठेवले पाहिजेत आणि आपण चालत राहिलो पाहिजे. तिने विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला की 3 वर्ष प्रॅक्टिस करून तुम्हाला परीक्षा द्यायची आहे तर तुम्ही प्रॅक्टिस करतही प्रिपरेशन करू शकता. पेशन्स तर ठेवावेच लागतील. सक्सेस तुमचं डिले झालेलं आहे त्याबद्दल दुमत नाही, पण डिनाईड होणार नाही. 3 वर्षाने जेव्हा केव्हा तुमचा अटेम्प्ट होईल, पहिल्या अटेम्प्टमध्ये मी होईल त्यावेळेस ह्या जिद्दीने तुम्ही प्रिपरेशन केलं पाहिजे, ते खूप महत्त्वाचं आहे. शिरीन, जसं आत्ताच आपण डिस्कस केलं की 3rd अटेम्प्ट होता, 3rd इंटरव्ह्यू होता, 5 वर्षाचा हा प्रवास होता. ह्या सगळ्या काळात तू पेशन्स कसे ठेवले? सर, नक्कीच मला सांगायला आवडेल, कारण की हा माझा 3rd अटेम्प्ट होता आणि थोडके नाही 5 वर्ष माझे ह्याच्यात गेलेले. तर माझा फ्रेंड सर्कल इतका चांगला होता की मला त्यांच्यामुळं पॉझिटिव्ह एनर्जी भेटली आणि कधी लो वाटलं तर आम्ही तुमच्याकडे यायचो की सर हा त्रास होतोय, तो त्रास होते. तर तुमच्यामुळे एक पेशन्स माझे म्हणजे आमच्यापेक्षा जास्त पेशन्स तुम्ही ठेवता. कारण की जेव्हा एखादा विद्यार्थी होत नाही, तेव्हा मला असं वाटतं की आमच्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला होतो आणि मी पेशन्स हे तुमच्याकडनं शिकले. आणि माझे जे 2 भाऊ आहेत, मिस्टर आहेत, ते CAचं प्रिपरेशन करत होते. तर मी त्यांना समोरून पाहिलं की त्यांनी किती पेशन्स आणि कन्सिस्टन्सी ठेवली. कारण की CA पण एक अशी एक्झाम आहे की ज्याच्यामध्ये 1% 2% असे रिझल्ट लागतात आणि त्याच्यामध्ये पण प्रचंड वर्ष लागतात, जसं आपलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये लागतात. आणि सर, मला हे पण सांगायला आवडेल, कारण की आत्ता आम्ही पास झालो आहे, तर लोकांना म्हणजे असं वाटतं की ह्यांना काय ह्यांनी प्री दिली, मेन झाली, इंटरव्ह्यू दिला आणि ह्यांना सक्सेस मिळालं. तर मला हे सांगायचं आहे की सक्सेस हे हिमनगासारखं असतं. ते जेवढं वरती दिसतं त्याच्या दुप्पट ते खाली गुंतलेलं असतं. आणि तुम्ही नेहमी म्हणता की मी आलो, मी पाहिलं आणि मी जिंकलो, असं खूप थोड्या लोकांबद्दल होतं. तर तुम्ही जे शिकवण दिली त्याच्यावरच आम्ही चाललेलो आणि त्याच्यामुळेच पेशन्स किंवा कन्सिस्टन्सी ही डेव्हलप झालेली. नक्कीच. मला एक इन्सिडेंट आठवतो, इथं सांगावंसं वाटेल. मी नेहमी म्हणतो आपला क्लास म्हणजे एक कुटुंब आहे. ज्यावेळेस लास्ट इयर शिरीनचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर फायनल रिझल्ट आला आणि तिचा रिझल्टमध्ये ती रिकमेंडेड झाली नाही, तिचं सिलेक्शन झालं नाही. आणि मग सगळे विद्यार्थी रिझल्ट लागल्यानंतर क्लासवर आले. आपण इथे रिझल्ट लागलं सेलिब्रेट करत आम्ही होतो. त्यावेळेस शिरीन पण आली. त्याच दिवशी शिरीनचे मिस्टर पण CA झालेले होते. मग आम्ही म्हटलं चला कोणतं तरी एक यश मिळालं, आम्ही त्यांचा सत्कार केला. आणि त्यावेळेस मग मला एक असं होतं की अरे, शिरीनला त्रास होतोय पण ती काही रडत नाही. आणि नंतर मग ती थोड्या वेळाने गेली आणि मग ऑफिसच्या बाहेर गेली आणि एक अर्धा तासाने मी वापस घरी जात असताना ते क्लासच्या आपल्या सदाशिव पेठेच्या क्लासच्या तिथे कोपऱ्याला उभे होते आणि ती तिथे रडत होती. दुसऱ्या दिवशी मी पोरांना विचारलं, म्हटलं इथं अर्धा तास निवांत होती आणि मग ती खाली जाऊन अचानक काय झालं? तर ते सगळ्यांनी सांगितलं की तिने ठरवलं होतं की मास्तरसमोर रडायचं नाही, नाही तर मास्तरला त्रास होईल. त्यामुळे हे जे आपलं बॉन्डिंग आहे ते कुठेतरी एक कुटुंबासारखं आहे आणि यश अपयश चालूच असतं. फक्त प्रिपरेशन तुम्ही करा, प्रामाणिक प्रयत्न ठेवा, यश नक्कीच मिळतं. शिरीन, अतिशय चांगल्या पद्धतीचं तुझं प्रिपरेशन होतं, तरी सक्सेस डिले झालं पण सक्सेस मिळालं, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. सक्सेस मे बी डिलेड, कॅनॉट बी डिनाईड. ज्युडिशियल सर्व्हिसेस अतिशय छान असं करिअर आहे. तू ह्या ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये एंटर करत असताना तुझे एफर्ट्स नक्कीच रिकग्नाईज झाले. तू छान असं काम करावं या सर्व्हिसेसमध्ये आणि तुला तुझ्या करिअर करता, तुझ्या या यशाकरता माझ्या वतीने, आपल्या गणेश शिरसाट अकॅडमीच्या वतीने, गणेश शिरसाट इन्स्टिट्यूट फॉर ज्युडिशियल सर्व्हिसेसच्या वतीने, आपल्या सर्व क्लास कुटुंबाच्या वतीने, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने तुला, तुझ्या दोन्ही कुटुंबांना, तुझ्या फॅमिलीला आमच्या सर्वांतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा.
पुन्हा एकदा तू इथं आलीस आणि तुझे अनुभव शेअर केले त्याबद्दलही तुझे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर.